मराठी भाषेला समर्पित असलेली जगातील पहिली अर्ध मॅरेथॉन अर्थात कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन चं तिसरं पर्व 4 जानेवारी 2026 रोजी नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलं आहे। या निमित्तानं रत्नागिरी शहर पुन्हा एकदा धावनगरी म्हणून सज्ज होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेसाठी ॲथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, ॲडव्होकेट सचिन नाचणकर, आर्यंक सोल्युशन्सचे प्रशांत आचार्य, डॉक्टर राज कवळे आणि सुवर्ण सूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी उपस्थित होते। 4 जानेवारी 2026 रोजी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचं तिसरं पर्व सालाबाद प्रमाणे रत्नागिरीमध्ये होतंय, ज्याला आपण म्हणतो नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी रत्नागिरी होणार धावनगरी। यावर्षी 300 पेक्षा जास्त शहरांमधून जवळपास 2200 फिटनेस टुरिस्ट, ज्यांना आपण स्पोर्ट्स प्रेमी वगैरे नाही म्हणत, फिटनेस टुरिस्ट म्हणतो, हे सगळे रत्नागिरीमध्ये येत आहेत हे धावण्यासाठी। मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य या उपक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, बँक ऑफ इंडिया, एनर्जाल, ॲड प्लस हे सर्व या उपक्रमाचे प्रमुख प्रायोजकांपैकी एक आहेत। रत्नागिरी सायकलिस्ट क्लब हा दरवर्षी याला रूट सपोर्ट करतो, तर रत्नागिरी सायकलिस्ट क्लब देखील याच्यामध्ये पहिल्या वर्षापासून इन्व्हॉल्व आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे थोडक्यात आजपर्यंत जगामध्ये कधीही कुठल्याही भाषेसाठी अर्ध मॅरेथॉन झालेली नाही। ती अर्ध मॅरेथॉन सर्व कोकणवासीय 4 जानेवारीला करतायत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही नेहमी वाचत असतो की आपण या मॅरेथॉनला असं गौरवलं आहे की ही कोकणवासियांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली अर्ध मॅरेथॉन आहे। ही 4 जानेवारीला होती आहे, ज्याचं रजिस्ट्रेशन 20 डिसेंबरला संपतंय। तर आम्ही जेवढे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इव्हेंट धावून आलो तिथे सगळीकडे आम्हाला हे पाहायला मिळालं की एखाद्या उपक्रमात जर हजारो लोक सहभागी होत असतील तर तिथले स्थानिक 50 ते 60% असतात, तेव्हाच तो उपक्रम मोठा होतो। तेव्हा स्थानिकांना आम्ही विशेष आवाहन करतोय की जास्तीत जास्त जणांनी 20 डिसेंबरच्या पूर्वी नोंदणी करा। भारताबाहेर राहणारे जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यासाठी एक आपण व्हर्च्युअल ॲप बनवतोय की भारताबाहेर विविध देशांमध्ये हे ॲप डाउनलोड करून त्यांना कोकणामध्ये फिरण्याचा, कोकणामध्ये धावण्याचा फील येईल। त्यामुळे व्हर्च्युअल माध्यमातून भारताबाहेरच्या सगळ्यांसाठी आणि ॲक्च्युअल माध्यमातून भारतातल्या सर्वांसाठी 4 जानेवारी 2026 रोजी रत्नागिरी होणारे धावनगरी, एक धाव मराठी भाषेसाठी, कोकणवासियांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली अर्ध मॅरेथॉन। हा रूट कसा असेल आणि तोच आहे पारंपरिक तिसऱ्या वर्षाचा की बदल? 3 वर्ष आपण रूट बदलणार नव्हतो, त्याचप्रमाणे 3 वर्षाचा हा रूट आहे तसाच त्याच पद्धतीने आहे। माळ नाक्यातून म्हणजेच थिबा पॅलेस रोडवरून सुरुवात होणार आहे, त्यानंतर नाचणे, काजरघाटी, चिंचखरी, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप, भाटे ही सगळी गावं, भाटेच्या समुद्र किनाऱ्यावर होणारी सांगता, तिकडे सगळ्या धावपटूंना मिळणारा जोशी फूड्सचा उकडीचा मोदक, त्याचप्रमाणे तिकडे फिजिओची सोय असेल, ब्रेकफास्ट असेल, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट हॉटेल असोसिएशनच्या माध्यमातून होणारी ही सोय आहे। रत्नागिरी डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने होणारी हा उपक्रम आहे। त्यांनी हा सर्व रूट मेजर केलेला आहे, त्या पद्धतीने यावर्षी देखील हे होणार आहे।